आज मन काही मान्य करायलाच तयार नाही. ही बातमी खरी असूच शकत नाही असंच पुन्हा पुन्हा वाटतंय. सकाळी पहिल्याच वाचनात ब्रेकिंग आली. बारामतीजवळ विमान अपघात. अजित पवार यांच्या विमानातील प्रवासी जखमी. क्षणभर वाटलं ठीक आहे, फार काही मोठं नसावं. दादा आहेत, ते यातूनही बाहेर पडतील. पण काही मिनिटातच ती बातमी काळजाचा ठोका चुकवणारी ठरली. अजित पवार, आपले दादा, विमानातील सर्व प्रवाशांसह आपल्यातून कायमचे निघून गेल्याची कन्फर्म माहिती आली. मन सुन्न झालं, डोळे पाणवले आणि शब्द संपले. ही बातमी खोटी ठरावी, कुणीतरी सांगावं, नाही अफवा आहे, अशी एक भाबडी आशा शेवटपर्यंत मनात होती. पण दुर्दैवानं बातमी खरी होती. महाराष्ट्रानं आज एक उमदा नेता गमावला. धडाडीचा, रोखठोक, निर्णयक्षम, प्रशासनावर जबरदस्त पकड असणारा नेता आज नाही. अजित पवार केवळ राजकारणी नव्हते, ते उत्तम प्रशासक होते, वेळेवर निर्णय घेणारे आणि तो निर्णय प्रत्यक्षात उतरवण्याची धमक असणारे. वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या सरकारांमध्ये अजित पवार यांनी तब्बल 6 वेळा उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं. पृथ्वीराज चव्हाण यांचं सरकार असो, देवेंद्र फडणवीस यांचं सरकार असो, उद्धव ठाकरे यांचं सरकार असो किंवा एकनाथ शिंदे यांचं सरकार, प्रत्येक मंत्रिमंडळात अजितदादांची भूमिका ठळक होती, निर्णायक होती. मुख्यमंत्रीपद हे अजित पवार यांचं आणि त्यांच्या असंख्य चाहत्यांचं स्वप्न होतं. ते स्वप्न त्यांनी डोळ्यात जपलं होतं, पण दुर्दैवानं ते स्वप्नच राहिलं. मुख्यमंत्री म्हणून अजितदादांना पाहायचं स्वप्न कधीच प्रत्यक्षात उतरू शकलं नाही आणि ही खंत आज अधिकच बोचते. त्यांची कार्यशैली धडाकेबाज होती. पहाटे कामाला सुरुवात, रात्री उशिरापर्यंत काम, सकाळी 6 वाजता बैठक, साईट व्हिजिट, फाईलवर सही करण्याआधी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करणारा नेता. कामाचा दर्जा, वेळ आणि गुणवत्ता याबाबत अजिबात तडजोड नाही. वेळ प्रसंगी कठोर निर्णय घेणारे, म्हणूनच अजितदादा कायम स्मरणात राहतील. 1991 पासून बारामतीचे खासदार म्हणून अजितदादांचा पिंपरी चिंचवडशी थेट संबंध आला. त्या काळी पिंपरी चिंचवड बारामती लोकसभा मतदारसंघात होतं. 1986 ते 1991 या काळात महापालिकेवर प्राध्यापक रामकृष्ण मोरे यांचा प्रभाव होता. शरद पवार व मोरे यांचं कधी जमलंच नाही आणि याच पार्श्वभूमीवर अजितदादांनी 1991 पासून पिंपरी चिंचवडमध्ये लक्ष घालायला सुरुवात केली. विलास लांडे या तरुणाला महापौरपदी बसवत मोरे यांच्या राजकीय वर्चस्वाला धक्का दिला आणि तिथूनच सुरू झाला अजित पवार गट आणि मोरे गट यांचा सत्ता संघर्ष. 1991 ते 2017 हा काळ पिंपरी चिंचवडच्या इतिहासात अजित पर्व म्हणून ओळखला जातो. या काळात शहराचा अक्षरशः कायापालट झाला. प्रशस्त रस्ते, पायाभूत सुविधा, झपाट्याने झालेला विकास. पिंपरी चिंचवडला राज्यातच नव्हे तर देशात वेगळी ओळख मिळाली. पिंपरी चिंचवडचे विकास पुरुष ही ओळख सहजच मिळालेली नव्हती. मी स्वतः दैनिक लोकसत्ताचा प्रतिनिधी म्हणून पिंपरी चिंचवडमध्ये वार्तांकन सुरू केलं. तरुण वय आणि प्रस्थापितांच्या विरोधात भूमिका, यामुळे अजित पवार यांच्या काही निर्णयांवर मी पडखट टीका केली आणि अजितदादांनीही कधी मला जाब विचारला नाही. त्यांची भूमिका नेहमी स्पष्ट असायची, तुम्ही तुमचं काम करा, मी माझं काम करतो. काही वेगळं चांगलं लिहिलं तर समोरासमोर भेटीत ते आवर्जून कौतुकही करायचे. लोकसत्ता सोडून MPC न्यूज, पुण्यातलं पहिलं सिटी न्यूज पोर्टल 22 जुलैला अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या दिवशी सुरू केलं. चिंचवडच्या रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात त्यांची भेट झाली. विशेषांक हातात दिला. पूर्ण अंक त्यांनी बारकाईने चाळला. न्यूज पोर्टलची संकल्पना, मीडिया हाऊसचं अर्थकारण, इतका मोठा नेता इतक्या बारकाव्यानं लक्ष देतो याचं प्रचंड कौतुक वाटलं. मागील भेटीत त्यांना सांगितलं, दादा नवीन चॅनल सुरू केलंय, स्टुडिओला या, विशेष मुलाखत द्या. ते हसत म्हणाले, निवडणूक झाल्यावर निवांत येतो. पण निवडणूक झाली, वेळ पुढे गेली आणि आज दादाही गेले परत न येण्यासाठी. 2017 सत्ता गेली. नुकत्याच निवडणुकीत पुन्हा प्रयत्न झाले, यश आलं नाही. पण भाजपच्या सत्तेवर अंकुश ठेवण्याची ताकद अजितदादांकडे होती. ती जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली असती यात शंकाच नाही. आज अजितदादा नाहीत, पण त्यांची उणीव पिंपरी चिंचवडला, महाराष्ट्राला सदैव जाणवत राहील. आपण पाहत आहात माय PCMC. मी विवेक इनामदार. अजितदादा, आपण दिलेलं नेतृत्व, दाखवलेली दिशा आणि आठवणी या कायम आमच्या सोबत राहतील. भावपूर्ण श्रद्धांजली अजितदादा.